हाच आरोप तुमच्या पुण्याच्या ऑफिसबद्दल सुद्धा होतोय. खरं तर अजून एक भाग आहे, म्हणजे पुण्याचा ऑफिसबद्दल होणारा आरोप हा माझा एक प्रश्न, आणि त्यालाच लागून दुसरं की हा आरोप बरोबर निवडणुकीच्या वेळेला होतात, हा सुद्धा त्याच्यातला एक दुसरा भाग आहे. पण शेवटी आरोप आरोप आहे. आणि काय म्हणाल तुम्ही त्याच्याबद्दल, म्हणाल तो ते कधीही झाला तरी? अतिशय बरोबर आहे. माझी ज्या वेळेस प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, मला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला जनमानसामध्ये, आता आम्ही बोलतोय म्हणून माझे काय मत आहेत हे कमीत कमी तुम्हाला समजू शकताय. परंतु अनेकदा काही लोक आम्हाला भेटूच शकत नाही. कुठं तरी ऐकून, कुठं तरी न्यूजवर, कुठं तरी सोशल मीडियामध्ये ज्या काही रील्स फिरतात त्याच्यावरनं, कुणाच्या सांग्यावांग्यावरून कुठल्या तरी व्यक्तीच्या बद्दल प्रतिमा तयार केली जाते त्यांच्या मनात, आणि त्याचाही फटका आम्हाला त्या ठिकाणी बसतो. आज नेहमी निवडणुका जवळ आल्या की ह्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतात. आणि नेमकं आता पण परवा पण कुठलं तरी एक काढलं की असं असं काहीतरी आहे ते माझ्याशी संबंधित आहे. माझं म्हणणं की शोधा ना, चौकशी करा ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना. माझं काही मत दुमत नाहीच आहे. आता परवाच्या काळात ते कुठला मुंडवा म्हणत होता, त्याच्यात 300 कोटीचा व्यवहार झाला. एक रुपया कुणाला दिला नाही, घेतला नाही, दिला नाही अशी माझी माहिती आहे. अर्थात चौकशी झाल्यानंतर ते पुढे येईल. ह्या जे काही प्रकार आहेत, लगेच ह्या जमिनीची किंमत किती 1200 का 1800 कोटी. अरे ती जमीन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची, ती बॉटॅनिकल गार्डनच्या करता केंद्र सरकारला दिलेली आहे, लीजवर दिलेली आहे. ती पूर्वी काहीतरी गायकवाड परिवाराची होती. लीज कसं संपलंय, केव्हा संपलंय, खरंच जमीन कुणाची आहे हे तपासायला तर पाहिजे, बघायला तर पाहिजे, सर्च करायला पाहिजे. त्या पद्धतीचं ती समितीचे जे कोणी प्रमुख असतील ते करतायत. पण एक आहे हे नेमकं इलेक्शनच्या काळातच निघतंय. कदाचित आम्हाला डॅमेज करण्याच्या करता पण असू शकतं, किंवा त्याच्यामध्ये काय सत्यता आहे ते पाहण्याच्या करता पण असू शकतं. आता ऑफिसमध्ये जो स्टाफ आहे, मी त्या सगळ्यांना सांगतो की कुठंही माझी बदनामी होईल अशा पद्धतीचं काम होऊ द्यायचं नाही, किंवा तुम्ही पण करायचं नाही. कारण आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला ताई तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, खूप मोठा स्टाफ असतो. तो म्हणजे मागेही बरेच वर्षापासून ते अलॉट करण्यात आलेला. आणि जर उद्याच्याला एखाद्या ऑफिसला सगळीकडचा मिळून 100 स्टाफ असेल आणि कुणी एखादी चूक कुणीच करू नये, मी चुकीचं समर्थन नाही दादा, हे मी पक्षाच्या ऑफिस बद्दल म्हणते, जो आरोप झाला तो पक्षाच्या ते मला काल पत्रकारांनी प्रश्न विचारला, मला त्याच्यातली जास्त माहिती नाही. मी त्याच्याबद्दलची माहिती काढायला सांगितलेली, पण मला आतापर्यंत जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये असं काही चुकीचं झालेलं नाही. तरी देखील अजून माहिती ते काढतायत. कारण एखादी जमीन, आता त्याच्यात जे काही मला माहिती मिळाली, एखादी जमीन बीओटी एखादी जमीन लीजवर काढली एखाद्या कंपनीने, खूप सरकारने बीओटी तत्वावर अनेक प्रकारच्या जमिनी लीजवर काढल्या. आता लीजवर जमीन काढल्यानंतर आम्हाला हे बांधून पाहिजे, आणि ही जागा आम्ही त्याच्या बदल्यात तुम्हाला लीजवर देणार आहे, आणि ते बांधून तुम्ही मग तिथं तुमची डेव्हलप करा, काय करायचं ते, आणि त्याच्यातनं तुमचं जो काही प्रॉफिट असेल तो त्या ठिकाणी घ्या. जे काही तुम्हाला गुंतवणूक करायची ते करा. लीजमध्ये माझी जी माहिती आहे, मी पूर्ण माहिती अंती बोलत नाही तर तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, ते लीज 60 वर्षाच्या करता झालेलं आहे. जागा XYZची. बीओटी तत्वावर ज्यावेळेस जागा दिली जाते त्यावेळेस पूर्वी 99 वर्षाच्या दिली जायची. मुंबईमध्ये तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, 999 वर्षाच्या लीजने दिलेली ब्रिटिशांच्या काळात, ते जाऊ द्या. परंतु आता मात्र 30 वर्ष 30 वर्ष 30 वर्ष अशी 90 वर्षांनी देतात. कारण त्याच्यात 50 वर्षाच्या नंतर दिली तर त्याच्यात आपला हक्क राहत नाही म्हणून असं काहीतरी झालंय. तर ही 60 वर्षाच्या करता दिली. तिथं इमारत त्या ज्यांनी घेतली त्यांनी बांधलेली आहे. बांधल्यानंतर त्यांनी काहींना ती जागा फ्लॅट दिलेले, विकता येत नाही असं मान्य आहे ना. त्याच्यामध्ये 60 वर्षाचं लीज असेल तर 60 वर्षाकरता तरी देता येईल ना. बरोबर, 60 वर्षाच्या करता देता येईल ना. आणि त्याच्यात एक क्लॉज असा आहे की 60 वर्ष झाल्यानंतर पुन्हा ते लीज 30 वर्ष वाढवायचं का नाही ते कंपनी आणि ज्याची जागा आहे ते ठरवणार आहे. ते 60 वर्षांनी ठरवतील, त्यावेळेस आत्ताचा विचारणारा नाहीये.
आणि तुम्ही आम्ही पण प्रश्न विचारणारे आणि उत्तर देणारे नाहीयेत 60 वर्षांनी. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ती लीजची जागा आहे, ती विकल्या गेलेली नाहीये, लीजची जागा लीज जितक्या काळाकरता आहे तेवढ्याच उद्या काळाकरता विकल्या तुम्ही व्हर्टिकल बिल्डिंग बांधली, मी एक जागा घेतली, व्हर्टिकल बिल्डिंग बांधली, तुमची कंपनी आहे इन्शुरन्सची आणि तुम्ही सांगितलं मला 2 फ्लोअर पाहिजे. आम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये आम्ही 60 वर्षापर्यंत देऊ शकतो आणि 60 वर्षाकरता दिलेली. आता तर आपलं राज्य सरकार एक नवीन कायदा आणतंय. एखादी सोसायटी आहे, 26 मजली बिल्डिंग आहे, इथं बसणारे सगळ्यांचे एक एक फ्लॅट आहेत. ह्याच्या आधी आपल्याला प्रॉपर्टी कार्ड तिथलं मिळत नव्हतं. आता तुम्ही जर 22व्या मजल्यावर असेल तर 22व्या मजल्याची मालकी तुमची राहणार आहे, असं परवा बिल आपण पास करून घेतलंय. त्याच्यामुळं उद्याच्याला जागा मालक म्हणाला की जागा माझी आहे, जागा तुझी असेल तो फ्लॅट माझा आहे, मी रीतसर त्यावेळेस खरेदी खत केलेलं आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा जे काही टॅक्स असेल तो भरलेला आहे. असा ते नवीन कायदा, तुम्ही त्याच्याबद्दल बावनकुळे साहेबांनाही विचारू शकता, रेव्हेन्यूनेच तो कायदा आणलेला आहे. दादा आपण आता मुलाखत संपवूया, पण त्याआधी विचारायचंय की